वाहन खरेदी करण्याचा जर तुमचा काही विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच खास आहे। त्याचं कारण राज्य सरकार आता नवं वाहन खरेदी धोरण आणणार आहे आणि वाहन खरेदी धोरण नेमकं कसं असणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल। वाहन खरेदीवर आता नियंत्रण आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। राज्य परिवहन विभाग जपानच्या धर्तीवर हे नवं वाहन धोरण राबवणार आहे। परिवहन विभागाचा 100 दिवसांचा आराखडा त्यासाठी आता तयार करण्यात येतोय। जपान या देशाप्रमाणे तिथे जसं पार्किंग धोरण आहे तसंच राज्यामध्ये सुद्धा राबवलं जाणार आहे। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग सध्या विचार करते आणि जपानच्या धर्तीवर राज्यात हे अशा प्रकारे एक नवीन धोरण राबवलं जाणार आहे। वाढती वाहतुकीची कोंडी आहे, रस्ते अपघात आहेत, वाहनं उभी करण्यासाठी जागेचा प्रश्न आहे, इंधनाचा अमर्याद वापर होतो आहे आणि या सर्वांवर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच नियंत्रण आणण्याचा हा विचार सुरू आहे। यासाठी 100 दिवसांचा आराखडा आता तयार करण्यात आलेला आहे आणि या आराखड्यामध्ये नवीन धोरणाचा समावेश करण्यात आलेला आहे। तर सरकार हे नवीन वाहन खरेदी धोरण आणणार आहे। आपण एकदा ग्राफिक्सद्वारे ही माहिती पाहूया की हे नवीन वाहन धोरण नेमकं कसं असेल। एकदा ग्राफिक्सद्वारे ही आपण माहिती पाहूया। तर वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, इंधनाच्या अमर्याद वापरावर निर्बंध आणण्यासाठी हे नवीन वाहन धोरण आणण्यात येते। शहरांमधल्या समस्या, वाहतूक कोंडी, पार्किंगच्या अशा बऱ्याच समस्या आहेत आणि त्यासाठी हे नवीन वाहन धोरण असेल। जपानच्या धर्तीवर हे नवं वाहन धोरण राबवण्यात येणार आहे। वाहन खरेदीपूर्वी पार्किंगची जागा खरेदी करावी लागणार आहे, त्यामुळे आता वाहन धारकांपुढे एक वेगळा प्रश्न निर्माण होणार आहे। परिवहन विभागाकडून 100 दिवसांचा आराखडा तयार आहे आणि त्यामध्ये वाहन धोरणाचाही समावेश आहे। त्यामुळे परिवहन विभाग या संदर्भात काय नेमका हा आराखडा घेऊन येते हे बघावं लागणार आहे। आराखड्यावर विविध प्राधिकरण, राजकीय पक्ष, वाहतूक तज्ज्ञ आणि IIT तज्ज्ञांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। अर्थातच सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतील। आराखड्यावरच्या चर्चेनंतर ते मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलं जाणार आहे। अशा प्रकारे वाहन धोरणाची सगळी प्रक्रिया, नवीन वाहन धोरण लागू करण्यासाठी विविध प्राधिकरणांच्या कायद्यांमध्ये आता बदल करावा लागणार आहे। त्यामुळे हा बदल नेमका कसा असणार आहे, कुठल्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, हे सगळं या धोरणांमधून करणार आहे आणि या संपूर्ण धोरणावर लक्ष ठेवून आहेत, या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत माझे सहकारी कपिल राऊत। आपण थेट जाऊया कपिलकडे आणि कपिलकडून जाणून घेऊया। कपिल, हे नवीन वाहन धोरण येऊ घातलेलं आहे, मात्र अर्थातच बऱ्याच यामध्ये काही बदल होऊ शकतात, मात्र वाहन खरेदीवर निर्बंध येणार असल्यामुळे कसं याकडे बघायचं आहे, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या ठरतील। नक्कीच अनुपमा, वाहतूक कोंडी असेल, पोल्युशन असेल, त्याचबरोबर पार्किंगची समस्या असेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ते अपघात असतील, या सर्वांवरती जर उपाय शोधून काढायचा असेल तर वाहन खरेदीवरती मर्यादा आणणं गरजेचं आहे, असं परिवहन विभाग विचार करत आहे। आणि त्यासाठी जपानच्या धर्तीवरचं धोरण राबवण्याचाही विचार परिवहन विभाग करत आहे। जसं आपण जर वाहन खरेदी करायला गेलो तर जपानमध्ये एक सिस्टम आहे का वाहन खरेदी करण्याच्या आधी पार्किंगची जागा खरेदी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वाहन खरेदी करा, असं एक सिस्टम आहे। अशा प्रकारचं काही धोरण इथे राबवता येईल का, हे आता परिवहन विभाग विचार करत आहे। त्यासाठी 100 दिवसाचा आराखडा ते तयार करणार आहेत। अनेक तज्ज्ञांची, शासकीय संस्था असतील, IT तज्ज्ञ असतील, त्याचबरोबर वाहतूक तज्ज्ञ असतील, या सर्वांचे तज्ज्ञांची सल्ला घेणार आहेत, सर्वसामान्यांचे विचार घेणार आहेत आणि त्यानंतर एक आराखडा तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर हा रिपोर्ट जो आहे हा राज्य सरकारकडे सपूत केला जाणार आहे आणि असं धोरण राबवता येईल की नाही असं विचारलं जाणार आहे। त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावरती काय निर्णय घेतो याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। परंतु जी सध्या काळाची गरज आहे ती वाहन खरेदीवरती निर्बंध आणणं गरजेचं आहे, कारण आपण अनेक वेळ बघतो वाहतूक कोंडी होते, त्याच्यावर पोल्युशन होतोय, इंधनाची वाढती मागणी आहे, त्याचबरोबर रस्त्याचे अपघात, हे अशा अनेक समस्या आहेत आणि त्यामुळे पार्किंग नाही आहे। आणि अनेक ठिकाणी पार्किंगची मोठ्या प्रमाणात समस्या, खास करून मुंबई अशा शहरामध्ये, मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये पार्किंगची मोठ्या प्रमाणात समस्या जाणवते आणि त्यासाठी हे धोरण जपानच्या धर्तीवर धोरण आणणं गरजेचं आहे, असं परिवहनच्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच्यावरती विचाराधीन आहे परिवहन विभाग आणि त्याचा 100 दिवसाचा आराखडा त्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। आता हा आराखडा पास होतो का, राज्य सरकार याकडे कसं बघतं आणि हा 100 दिवसानंतर हा जो आराखडा तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स उरतात का, त्याच्यामध्ये काही त्रुटी उरतात का, याच्यावरती एक्सपर्टचंही म्हणणं घेणार आहे। त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर राज्य सरकार कशा प्रकारे याकडे बघतं, राज्य सरकार
त्याच्याबरोबर काय पावलं उचलतं, हे धोरण राबवतं का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच सर्वसामान्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ह्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या खरं तर समस्यांना सामोरे हे सामान्य जातात आणि म्हणूनच हे धोरण कशा पद्धतीने ते बघावं लागणार आहे. कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.